महाराष्ट्रातल्या घरोघरी बनणारं, प्रत्येक मराठी माणसाच्या जिभेवर आणि मनावर घर करून गेलेलं, कमी कष्टात, कमी वेळेत आणि घरच्या कमी साहित्यामध्ये तयार होणारा हा कच्चा चिवडा जिभेचे सोचले तर पुरवतोच, शिवाय पौष्टिक आणि पोटभरीचा पण आहे. मध्यम आकाराचा कांदा इथे बारीक चिरून घेत आहे. शक्यतो जितका बारीक चिरता येईल तितका बारीक चिरून घ्यायचा आहे. जेव्हा केव्हा आपल्याला छोटीशी भूक लागते, चटपटीत असं काहीतरी खावंसं वाटतं, मुलं शाळेवरून येतात, त्यांना भूक लागलेली असते, काही जंक आणि फास्ट फूड देण्यापेक्षा हा कच्चा चिवडा एक उत्तम पर्याय आहे. इथे मी कलमी कैरी घेतली आहे. यालाच तोतापुरी कैरी सुद्धा म्हणतात. ही थोडीशी कमी आंबट असते म्हणून ही कैरी घेतली आहे. कलमी कैरी स्वच्छ धुवून याची साल काढून घेत आहे. आता कैरी पूर्ण न घेता छोटासा तुकडा घेणार आहे. ही कैरी आता जितकी बारीक कापता येईल तितकी बारीक कापून घ्यायची आहे. उन्हाळ्यामध्ये जर कच्चा चिवडा करणार असाल ना तर कैरीचा वापर नक्की करा. चिवडा एकदम चटपटीत भारी लागतो. या पद्धतीने कैरी बारीक बारीक तुकड्यांमध्ये कापून घ्यायची आहे. जेव्हा आपण चिवडा खातो आणि एखाद दोन तुकडे जेव्हा दाताखाली येतात तर हे आंबट चटपटीत इतके भारी लागतात. आता या चिवड्यामध्ये वापरले जाणारे साहित्य तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथे मी कांद्याची पात स्वच्छ धुवून सुकवून याची बारीक बारीक काप करत आहे. कांद्याची पातसुद्धा अगदी बारीक चिरून घ्यायची आहे. आता तुम्हाला कांद्याची पात जर जास्त आवडत असेल तर जास्त टाका किंवा कमी टाका. पूर्णपणे ऐच्छिक आहे, असं काही नाही की इतकंच घ्यायचं आणि तितकंच घ्यायचं. कोथिंबीर स्वच्छ धुवून सुकवून बारीक बारीक चिरून घेत आहे. चिवड्यामध्ये वापरली जाणारी कांदा, कांद्याची पात, कैरी, कोथिंबीर जितकी शक्य होईल तितकी बारीक चिरून घ्यायची आहे. अगदी थोडंसं लिंबू लागणार आहे. एखाद्या टोप किंवा पातेल्यामध्ये स्वच्छ घोळून घेतलेले चुरमुरे घ्यायचे आहेत. आता वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चुरमुरे मिळतात. तुमच्या भागामध्ये जे चुरमुरे मिळतील ते तुम्ही घ्या. यात मी 1 चमचा कच्चं शेंगदाण्याचं तेल टाकत आहे. तेल आणि चुरमुरे मसाला टाकण्या अगोदर मिक्स करून घ्यायचं. आता यात चिमूटभर हळद, पाव चमचा धनेपूड, पाव चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ, काळं मीठ आणि आवडीनुसार लाल तिखट टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. चुरमुऱ्यांना व्यवस्थित मसाला लागल्यानंतर त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे आणि थोडंसं डाळवं टाकायचं आहे. आता यात बारीक चिरलेला कांदा, कांद्याची पात, कोथिंबीर, कैरी आणि वरून लिंबू पिळायचा आणि मस्त मिक्स करून घ्यायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे प्लेटमध्ये घेऊन नाही खायचं, मजा नाही येणार. स्वच्छ पेपर घ्यायचा, त्याचा कोन करायचा आणि त्याच्यामध्ये घेऊन खायचं.